हॅलो हाय नमस्ते, मी अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शिलाईशी रिलेटेड काही हॅक शेअर करणार आहे। प्रत्येकालाच माहिती आहे की आजकाल शिलाई किती महाग झालेली आहे। थोडासा कपड्याला जरी आपल्याला अल्टर करायचं असेल किंवा एखाद्या ड्रेसची फिटिंग जरी करावी लागत असेल तर आपल्याला टेलरकडे भरपूरसे पैसे द्यावे लागतात। बरेचदा आपल्याकडे शिलाई मशीन देखील नसते, बट जर आपल्याला शिलाईशी रिलेटेड काही हॅक्स माहिती असतील तर याच पैशाची बचत आपण करू शकतो। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असेच शिलाईशी रिलेटेड हॅक शेअर करणार आहे ज्यामध्ये तुम्हाला शिलाई मशीनची किंवा टेलरकडे जाण्याची गरज देखील पडणार नाही। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ खूप युजफुल आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास कमेंट करून नक्की कळवा। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, इथे पाहू शकता मी एक टॉप घातलेला आहे आणि त्याचा गळा पाहू शकता किती डीप आहे। बरेचदा आपण ड्रेस वगैरे घेतो आणि त्याचे गळे डीप असले की मग आतली जी ब्रेस लाईन असते ती पूर्ण दिसते। तर हा टॉप मी ऑनलाईन बोलवला होता आणि बरेचदा हा टॉप घातला की या आत मला स्पेकटी घालावी लागायची, तर त्यामुळे त्या टॉपचा जो लुक होता तो पूर्ण चेंज व्हायचा। तर बरेचदा काही ड्रेस असतात ज्याच्या आत आपण स्पेकटी देखील घालू शकत नाही। मित्रांनो, इथे मी एक हॅक ट्राय केला आहे ज्यामुळे याचा जो डीप असलेला गळा आहे ना तो एकदम शॉर्ट होईल आणि दिसायलाही सुंदर दिसेल। तर इथे आपल्याला लागणार आहे बॉबी पिन मीन्स हेअर पिन। प्रत्येक लेडीजकडे असतेच, तुम्हाला कुठे घ्यायला वगैरे जावं लागणार नाही। तर इथे जो गळा आहे तो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला फोल्ड करून पकडायचा आहे आणि बॉबी पिन आतल्या भागाला अशी फसवायची आहे। आणि तुम्ही पाहू शकता जो डीप असलेला गळा आहे तो एकदम शॉर्ट झालेला आहे। इथे वाटतही नाही आहे की आपण बॉबी पिन अटॅच केलेली आहे आणि गळ्याला एक सुंदरसा लुक प्रोव्हाइड झालेला आहे, एक सुंदरशी डिझाइन प्रोव्हाइड झालेली आहे। आता तुम्ही कितीही जरी वाकला ना तरी देखील तुमची ब्रेसलाईन दिसणार नाही किंवा आत कोणती स्पेकटी देखील घालायची गरज पडणार नाही। यानंतरचा नेक्स्ट हॅक हा खूप युजफुल आहे आणि ज्यांच्या घरी लहान मुले असतील ना त्यांना तर हा खूपच उपयोगी येईल। बरेचदा तुम्ही बघितलं असेल लहान मुलांचे ड्रेसेस वगैरे आपण घेतो तर अशा प्रकारचे छोटे छोटे बेल्ट्स त्या ड्रेसला अटॅच असतात किंवा लहान मुलांसाठी आपण बनेन वगैरे विकत घेतली तर त्याचे बेल्ट हे लहान मुलांना मोठे होतात आणि ती बनेन गळ्याच्या खाली उतरते, मीन्स त्यांची छाती वगैरे असेल ती पूर्ण दिसते। तर तसाच माझ्याकडे एक स्पेकटी टॉप होता तर त्यावरच मी हा हॅक अप्लाय करणार आहे। तर तुम्ही पाहू शकता विदाऊट टी शर्ट जर मी हा टॉप घातला असता तर दिसायला किती घाण दिसला असता, कारण याची जे बेल्ट आहे ना ते खूप लॉंग आहे। जर मला हा विदाऊट टी शर्ट घालायचा असेल तर याचे जे बेल्ट आहे ते छोटे करावे लागेल। तर बरेचदा असे बेल्ट आपल्याला छोटे करायचे असेल तर आपल्याला टेलरकडे जावं लागतं, नाहीतर मग शिलाई मशीनचीच गरज पडते। बट मी आज तुमच्यासोबत एक मस्त हॅक शेअर करणार आहे जिथे तुम्ही बिलकुल 10 मिनिटाच्या आत घरच्या घरीच हे बेल्ट छोटे करू शकता, तेही न कापता। तर यासाठी आपल्याला सर्वात प्रथम सुई धागा घ्यायचा आहे। थोडासा धागा जाड घ्या जेणेकरून ओढल्यावर तुटणार नाही। आणि त्यानंतर जो ड्रेसचा बेल्ट आहे, इथे 2 बेल्ट आहे तर एक बेल्ट घ्यायचा आहे आणि त्या बेल्टवर झिगझॅग पॅटर्नमध्ये आपल्याला शिलाई करायची आहे। आता झिगझॅग म्हटल्यावर तुम्हाला कळणार नाही तर माझ्या बोलण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजू शकता। मी तुम्हाला बेल्टवर अर्धी शिलाई झाल्यावर दाखवते। तर पाहू शकता की अशी शिलाई आपल्याला बेल्टवर करून घ्यायची आहे। तर तुम्हाला जेवढा बेल्ट छोटा करायचा आहे ना तेवढी शिलाई करायची आहे आणि त्यानंतर जो धागा आहे तो ओढून घ्यायचा आहे। तर मला इथे बेल्ट पूर्ण लहान करायचा होता त्यामुळे मी पूर्ण बेल्टवरच शिलाई केली आणि त्यानंतर धागा ओढून घेतला। आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दोन्ही बेल्ट दाखवते किती सुंदर पॅटर्न या बेल्टवर क्रिएट झालेला आहे। असं वाटतही नाही आहे की आपण विदाऊट शिलाई मशीन या बेल्टला छोटं केलेलं आहे। पाहू शकता आता विदाऊट टी शर्ट देखील हा टॉप दिसायला किती सुंदर दिसत आहे। तर हा सेम हॅक मी माझ्या मुलीच्या ड्रेसवर देखील अप्लाय केला आहे। तर तुम्ही पाहू शकता हा एक तिच्याकडे ड्रेस आहे आणि त्याला अशी बारीक बेल्ट अटॅच आहे। तर हा जो ड्रेस आहे ती जेव्हाही घालायची तर त्याचे जे बेल्ट आहे ते खाली उतरायचे आणि सगळा छातीचा भाग दिसायचा, त्यामुळे जेव्हाही ती ड्रेस घालायची तर आतल्या साईडला टी शर्ट घालावी लागायची। तर हा सेम हॅक मी त्या बेल्टवर अप्लाय केला आणि त्याचे जे बेल्ट आहे ते हलकेसे छोटे केले आहे। तर इथे पाहू शकता एक बेल्ट मी छोटा केलेला आहे आणि एक ॲज इट इज ठेवला आहे। दोन्ही बेल्ट छोटे केल्यावर तुम्हाला दाखवते। हे बघा इथे मी दोन्ही बेल्ट छोटे केलेले आहे आणि पाहू शकता ती घातल्यानंतर आता तिला टी शर्ट देखील घालायची गरज पडणार नाही। अगदी बेल्ट न कापता आपला 10 मिनिटात 0 खर्चात काम झालेलं आहे। यानंतरचा थर्ड हॅक हा देखील तुम्हाला नक्कीच उपयोगी पडू शकतो। तर तुम्ही पाहू शकता मी एक कुर्ती घातलेली आहे, तर ही गळ्यामध्ये नाही पण शोल्डरमध्ये लूज आहे।
तर या जर कुर्तीला आपल्याला शोल्डरमध्ये टाईट करायचं असेल तर टेलरकडे जाऊनच शिलाई मारावी लागते। तर मी एक हॅक ट्राय केला आहे, अगदी सोपा हॅक आहे, बिलकुल 10 मिनिटाच्या आत तुमचं काम पूर्ण होईल। तर मी तुम्हाला हा हॅक ट्राय करून दाखवते। तर तुम्हाला जेवढा साईजमध्ये शोल्डरमध्ये तुम्हाला गळा टाईट करायचा आहे त्यानुसार तुम्हाला शोल्डरला पकडायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, आणि जशी तुम्हाला साईज छोटी करायची आहे त्यानुसार चॉकच्या हेल्पनी मार्किंग करून घ्यायची आहे। माझ्या बोलण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे समजू शकता। तर इथे मी गळ्याला पकडून मार्किंग करून घेतली आहे आणि ज्या साईजमध्ये मला शोल्डरमध्ये गळा टाईट करायचा आहे तेवढा साईज स्केल आणि पेन्सिलच्या हेल्पनी मी मेजरमेंट करून घेतलेला आहे। तर इथे आपल्याला सेम मेजरमेंट दोन्ही साईडला घ्यायचं आहे शोल्डरच्या, आणि त्यानंतर आपल्याला सुईधागा घ्यायचा आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे शिलाई करायची आहे। अगदी सोपी शिलाई आहे, तुम्ही माझ्या बोलण्यापेक्षा व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे समजू शकता। दोन्ही साईडला पकडून आपल्याला अशी शिलाई मारायची आहे। तर ही शिलाई आपल्याला पूर्ण जेवढी मार्किंग केलेली आहे तेवढी मारायची आहे आणि त्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे। इथे पाहू शकता आपली शिलाई आता पूर्ण कंप्लीट झालेली आहे। त्यानंतर आपल्याला धागा हळूहळू ओढून घ्यायचा आहे आणि नेहमी लक्षात ठेवायचं आहे की धागा थोडासा जाडा घ्यायचा आहे जेणेकरून ओढल्यावर तुटणार नाही। तर पाहू शकता जो एक्स्ट्रा कुर्तीचा पार्ट होता, मीन्स एक्स्ट्रा शोल्डरचा पार्ट होता, तो किती इझिली आत गेलेला आहे आणि आपला जो लूज असलेला शोल्डर आहे तो टाईट झालेला आहे। तर मी शोल्डरच्या दोन्ही भागावर शिलाई करून घेतलेली आहे। तुम्हीच सांगा याला बघून वाटतं आहे की हे शिलाई आपण घरी केलेली आहे, तेही विदाऊट शिलाई मशीन। आता मी तुम्हाला घालून दाखवते। पाहू शकता जो शोल्डरमध्ये लूज होणारा भाग होता तो अगदी टाईट झालेला आहे आणि घरच्या घरी बिलकुल 0 खर्चात आपलं अगदी 10 मिनिटात काम झालेलं आहे। तर आय होप फ्रेंड्स हा हॅक देखील तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल। यानंतरचा नेक्स्ट हॅक हा फाटलेल्या साडीबद्दल आहे। तर मैत्रिणींनो तुम्ही पाहू शकता माझ्याकडे ही एक काठापदराची साडी आहे आणि हा जो काठाचा भाग आहे त्याला हलकीशी कट गेलेली आहे। त्याला जर मी व्यवस्थित रफू वगैरे केले नाही तर मग ती कट वाढत जाणार आणि साडी आणखी फाटणार। तर पहिले तर विचार केला की या साडीला रफूच करायचे आणि टेलरकडे नेऊनच करावं लागणार कारण माझ्याकडे तर मशीन नाही आहे। बट मी एक हॅक ट्राय केला आहे आणि खूप युजफुल आहे। अगदी 5 मिनिटाच्या आत तुमचं कोणतेही फाटलेले कपडे असेल ना तर ते या हॅकनी ठीक होतात। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, साडीच्या मॅचिंग एक कपडा घ्यायचा आहे। जेवढी साडी फाटली आहे ना त्यानुसार तो कपडा आपल्याला कट करायचा आहे। तर माझ्याकडे साडीच्या मॅचिंग तर कपडा नव्हता पण एक ब्लाउज पीस होता हलकासा साडीच्या मॅचिंग। तर जेवढी साडी फाटलेली आहे तेवढ्याच फाटलेल्या भागा एवढा मी हा ब्लाउज पीसचा कपडा कट करून घेतला। त्यानंतर आपल्याला लागणार आहे ही रिव्हिसिबल टेप। ही तुम्हाला कोणत्याही स्टेशनरी शॉपमध्ये मिळेल, माझ्याकडे ऑलरेडी होती। तर या रिव्हिसिबल टेपचा आपल्याला एक छोटासा तुकडा कट करायचा आहे। जेवढी आपली साडी फाटली आहे ना तेवढाच तुकडा कट करायचा आहे। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जी फाटलेली साडी आहे ती व्यवस्थित एकत्रित करून घ्यायची आहे, म्हणजे त्यामध्ये गॅप राहता कामा नये। त्यानंतर आपल्याला जी रिव्हिसिबल टेप आपण कट केली होती ती घ्यायची आहे आणि ती टेप या फाटलेल्या जागेवर ठेवायची आहे आणि त्यानंतर हा ब्लाउज पीसचा तुकडा घ्यायचा आहे व प्रेस साईडला गरमच करून ठेवायची आहे आणि गरम झालेली प्रेस हलक्या हाताने त्या ब्लाउज पीसवर फिरवायची आहे। ही जी रिव्हिसिबल टेप असते ती अगदी पातळ असते, जशी तुम्ही प्रेस त्या ब्लाउज पीसवर फिरवाल रिव्हिसिबल टेप त्या फाटलेल्या कपड्यावर चिपकल्या जाईल आणि जी गॅप असेल ना ती पूर्णपणे फिल होईल। तुम्ही पाहू शकता फाटलेली साडी अगदी बिना रफू करता किती व्यवस्थित पॅक झालेली आहे। मैत्रिणींनो फक्त एकदाच तुम्हाला ही टेप बोलवून ठेवायची आहे, अगदी 100-150 रुपयाला मिळतं पण खूप युजफुल आहे। त्यानंतरचा नेक्स्ट हॅक हा देखील तुम्हाला भरपूर उपयोगी पडू शकतो। तर तुम्ही पाहू शकता हा एक पॅन्ट आहे, नवीनच आहे। तर तो माझ्या मुलीला कमरेमध्ये लूज झालेला आहे। तर बरेचदा लहान मुले जर घरात असतील तर त्यांना पॅन्ट वगैरे लूज होतात। तर एक सोपा हॅक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अगदी 5 मिनिटाच्या आत तुम्ही या पॅन्टला कमरेमध्ये टाईट करू शकता। तर आपल्याला काय करायचं आहे, पॅन्टच्या आतल्या साईडमधून जिथे इलास्टिक असते ना पॅन्टची तिथे 2 कट मारायचे आहे। त्यानंतर आपल्याला एक नाळा घ्यायचा आहे आणि तो सेफ्टी पिनच्या हेल्पनी या दोन्ही छिद्रातून व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता किती इझिली आपण कोणत्याही पॅन्टची इलास्टिक टाईट करू शकतो। बरेचदा भरपूरशा लेगिंगची किंवा आपल्या पॅन्ट देखील आपल्याला कमरेमध्ये लूज होतात, अशा वेळेस तुम्ही हा हॅक नक्की ट्राय करू शकता। पाहू शकता किती इझिली हा पॅन्ट कमरेमध्ये टाईट झालेला आहे। मी तुम्हाला घालून देखील दाखवते। हे पहा अगदी बिलकुल 5 मिनिटाच्या आत आपण या पॅन्टची
जी कमर आहे ती अगदी टाईट केलेली आहे। अगदी सोपा हॅक आहे आणि कमर टाईट केल्यानंतर तुम्हाला वाटत असेल हा नाळा दिसत असेल, पण हा आपण नाळा आतल्या साईडमधून घातलेला आहे, त्यामुळे तो दिसणार देखील नाही आणि पॅन्ट देखील आपल्या कमरेमध्ये टाईट झालेला आहे। तुम्ही सांगा याला किती मेहनत लागली। यानंतर जो शेवटचा हॅक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो देखील अगदी युजफुल आहे। तर मैत्रिणींनो, ऑनलाईन मी एक जीन्स ऑर्डर केला होता। तर बरेचदा आता ऑनलाईन आपण प्रोडक्ट चेक करून घेऊ शकत नाही, तर हा जीन्स मला कमरेत तर व्यवस्थित टाईट बसला, बट याची जी हाईट होती ती थोडीशी मोठी आली, लेंथमध्ये हा मला मोठा आला। तर पहिले विचार केला की याला थोडंसं कट करावं आणि याची हाईट कमी करावी, बट आजकाल टेलरकडे छोटासा कपडा जरी अल्टर करायचा असेल ना तर आपल्याला भरपूरसे पैसे मोजावे लागतात। तर यासाठी मी एक हॅक ट्राय केला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जीन्सला कट देखील करायची गरज नाही आणि अगदी 10 मिनिटात तुमच्या जीन्सची जी लेंथ आहे ना ती कमी होईल। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आपल्या जेवढी जीन्सची लेंथ कमी करायची आहे त्यानुसार मेजरमेंट घ्यायचं आहे। तुम्ही पहिले स्केलच्या हेल्पनी या दोन्ही पॅन्टवर जेवढं मेजरमेंट घ्यायचं ना तेवढं चॉकच्या हेल्पनी ड्रॉ करून घेतलं आणि त्यानंतर तुम्हाला सुई धागा घ्यायचा आहे। इथे आपल्याला धागा चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा आहे, कारण जेव्हा आपण या धाग्याला ओढू तर तो तुटणार नाही। तर इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। आतापर्यंत जेवढी कपडे अल्टरेशनची मी शिलाई दाखवली ती याच पॅटर्नमध्ये आहे। तर ही शिलाई तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे कळेल, कारण ही शिलाई थोडीशी मोठ्या साईजमध्ये दाखवली आहे, तर त्यामुळे तुम्हाला इझिली कळेल। तर जसं मी व्हिडिओत दाखवलं आहे त्यानुसार आपल्याला शिलाई मारायची आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे। तर ओढल्यानंतर तुम्ही बघू शकता किती इझिली जो एक्स्ट्रा कपडा होता जीन्सचा तो पूर्ण आत गेलेला आहे। मी तुम्हाला धागा ओढून दाखवते, पाहू शकता किती इझिली जो एक्स्ट्रा कपडा होता ना तो आत गेलेला आहे आणि आपल्या जीन्सची जी हाईट आहे मीन्स लेंथ आहे ती कमी झालेली आहे। तर अशा प्रकारे मी पूर्ण जीन्सच्या गोलाकार शिलाई मारून घेतली आणि पूर्ण शिलाई ओढून घेतली व यानंतर तुम्ही बघू शकता किती इझिली जीन्सची जी लेंथ आहे ती कमी झालेली आहे। याला पाहून कोणी म्हणणार की आपण हाताने इथे स्टिचिंग केलेली आहे, तो खूप युजफुल हॅक आहे फ्रेंड्स। अशा प्रकारे अगदी 0 खर्चात तुम्ही घरातले जे छोटे छोटे कपडे अल्टरेशनसाठी आपल्याला शिलाई मशीनची गरज पडते किंवा टेलरकडे जावं लागतं, बरेचदा छोट्या अल्टरेशनसाठी देखील भरपूरसे पैसे मोजावे लागतात, ते तुम्ही वाचवू शकता। पाहू शकता किती इझिली जीन्सची लेंथ कमी झालेली आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ इथेच एंड करते। आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा। या व्यतिरिक्त व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी।